सर्वप्रथम धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज धुलीवंदन असल्यामुळं राज्यात मांसाहार करणाऱ्यांचा आज मटण व्यावसायिकांच्या दुकानात भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आज राज्यात मटण विक्रीचा जो व्यवसाय आहे तो भरपूर प्रमाणात होत असतो. मांसाहारी जे पदार्थ सेवन करतात त्यांचा हा आज उत्साहाचा दिवस असतो. धुलीवंदनाची कर ही मटणाच्या जोरावर संपत असते, परंतु काही दिवसापूर्वी हिंदू खाटीक समाजाच्या व्यावसायिकांवर विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पिढीजात धंदा करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या या खाटीक समाजाला पिढ्यानपिढ्या मांसाहारी कुटुंब मटण त्या व्यवसायाकडून घेत असतात. त्यांची विश्वासार्हता अजून टिकून राहिली आहे. आजच्या गर्दीतून असे निर्देशनात येते की हिंदू खाटीक समाजाची विश्वासार्हता कुठेही डावलण्यात आली नाही आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ग्राहकांची गर्दी झालेली दिसते. परंतु या विश्वासार्हतेवर कोणीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की कोणतेतरी सर्टिफिकेट त्याला लागू करण्याचा एक निर्धार केला होता. परंतु खाटीक समाजाचे व्यावसायिक जे आहेत ते अत्यंत प्रामाणिक आणि शुद्धतेचे प्रमाण देणारे आहेत. त्यांच्या इथली जी मटण असते ते पूर्णतः शुद्ध असते. त्याचं कोणत्याही प्रमाणात हे नसते, भेसळ वगैरे काही नसते. त्यामुळेच पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारा हा हिंदूच खाटीक समाज याचं प्रमाण जे आहे ते आज जनतेसमोर आलेलं आहे. आणि या हिंदू खाटीक समाजाला कोणत्याही प्रकारची प्रमाणपत्राची किंवा सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असे मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि गेल्या पिढ्यानपिढ्या असलेला हा हिंदू खाटीक समाज जरी गरीब असला तरी प्रामाणिक आहे आपल्या धर्माशी, आपल्या व्यवसायाशी आणि आपल्या कर्तृत्वाशी. त्यामुळे आजची गर्दी पाहता अशीच ग्राहकांनी हिंदू खाटीक समाजावर आपली श्रद्धा आणि आपला विश्वास ठेवावा अशी मी आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी.